ड्युटीसाठी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या डॉक्टर दाम्पत्याचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे 6.5 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 10,000ची रोकड असा 1,31,000चा ऐवज चोरून नेला। सावेडी उपनगरातील गंगादर्शन मिस्किन नगर येथे ही घटना घडली। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात डॉक्टर नितीन विठ्ठलराव साळुंके वय 57 यांनी फिर्याद दिली। ते आणि त्यांच्या पत्नी विदुला साळुंके शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करतात। दोघे शुक्रवारी 21 जूनला दुपारी 2:30 वाजता ड्युटीसाठी हॉस्पिटलला गेले। त्यानंतर चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रिल कापून लाकडी शिडी उभी करून घरात प्रवेश केला आणि कपाटाचे लॉक तोडून 12 ग्रॅमची सोन्याची चेन, 1 तोळ्याच्या सोन्याच्या 2 अंगठ्या, 3 ग्रॅमचा ओम, 2 तोळे 9 ग्रॅमची सोन्याची बांगडी आणि 10,000ची रोकड असा 1,31,000चा ऐवज चोरून नेला। डॉक्टर साळुंके दाम्पत्य रात्री 11 वाजता घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले। त्यांनी तोफखाना पोलिसांना याची माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी 22 जूनला दुपारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला। अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे करत आहेत। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।